नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आपण आपली सकाळी सकाळी निघाली सवारी आणि आज मी वांबोरीत होतो, म्हणजे माझ्या सासूरवाडीत. हे आजचा लुक माझा. हे काही वांबोरीचं आसपासचं लोकेशन तुम्ही पाहू शकता, ही शाळा वगैरे. आणि अशा प्रकारे मी निघलो होतो सकाळी 7:30-8च्या दरम्यान. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मस्तपैकी सकाळी गार हवा खात चाललो होतो. नंतर घाटात आलो. हे घाटाचं लोकेशन तुम्ही बघू शकता. मस्तपैकी सकाळी सकाळी टू व्हीलर वरती असं फिरत होतो. खरंच खूप छान वाटत होतं. सुंदरसं वातावरण झालं होतं. कुठं धुकं पडलेलं दिसत होतं. आणि अशा सुंदरशा रस्त्याला असं सकाळी सकाळी एकटा मस्तपैकी गाडीवरती वातावरणाचा आनंद घेत चाललो होतो. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी घाटाच्या बाहेर पडलो. नंतर नगरमध्ये गेलो. तुम्ही हे नगरचं वातावरण बघू शकता. आता ब्रिजच्या खालून चाललंय हे नगर कॉलेजचं काही लोकेशन. इथंच तुम्हाला झुडिओ देखील पाहायला मिळेल. नगर पण खूप डेव्हलप होत चाललेलं आहे. आता दिवसांदिवस नवीन नवीन ब्रँड्स इथं यायला लागलेत. इथून निघलो, पुढं महात्मा फुले चौकात आलो. तिथून सारसनगरच्या रोडनी पुढं चाललो होतो. त्यानंतर कस्टमरच्या घरी तुम्हाला लोकेशन नाही दाखवू शकलो. तिथून निघलो आणि लागलो सिन्नर रोडला, पण राऊरीने न जाता आळेपाट्याच्या इकडून गेलो आणि तिथून मधून शॉर्टकट होता जो मॅडमला माहित होता. त्यांनी सांगितलं मला, तिकडून गाडी घातली आणि नंतर पुणे नाशिक रोडला लागलो. आणि हा सुंदरसा रोड पुणे नाशिक रोड, खरंच खूप सुंदर असं वातावरण, कोरलेले डोंगर वगैरे, आजूबाजूचं लोकेशन एक नंबर वाटत होतं. खूप सुंदरसा रोड होता आणि गाडी चालवायला देखील मजा येत होती. आणि मॅडम एकट्याच गाडीमध्ये असल्यामुळे मी जास्त शूट घेऊ शकलो नाही. शेवटी त्यांची पण काही प्रायव्हसी असती. त्यांना त्यांच्या फॅमिली फंक्शनसाठी घेऊन जायचं होतं आणि फर्स्ट टाइम चाललो होतो त्यांच्या सोबत, पण त्यांना देखील आपला स्वभाव आवडला. त्यानंतर हे हॉटेलचं काही लोकेशन सिन्नरमध्ये, त्यांना हॉटेलला सोडलं. त्यांच्या बॅगा वगैरे आतमध्ये ठेवल्या नेऊन आणि नंतर गाडीकडे आलो. हे तुम्ही हॉटेलचं काही लोकेशन पाहू शकता. समोर आपली गाडी लागलेली होती फोर्ड इकोस्पोर्ट आणि त्यांना संध्याकाळी हळदीला जायचं होतं, त्यामुळे मॅडम फ्रेश होत होत्या. नंतर मॅडमनी हे दोन ड्रायव्हर, जे त्यांचे ड्रायव्हर आहे, एक मुंबईहून आलता आणि एक नाशिक, मॅडमनी यांच्या सोबत मला पाठवलं. म्हणे तू यांच्या सोबत राहा. नंतर त्यांच्या सोबत मी थोडंसं लोकल फिरलो. सिन्नर मध्ये लोकलला थोडंसं त्यांना काही माहित होतं इकडचं, तर लोकल फिरून नंतर बस स्टँड वरती आलो. हे काही बस स्टँडचं लोकेशन, सुंदरसं असं बस स्टँड आहे. खरंच व्यवस्थित वाटलं, मस्त. आणि सर्व शाळा कॉलेजचे मुलं बससाठी वाट बघत थांबलेले. नंतर आम्ही गाडीत आलो. हा तिसरा ड्रायव्हर देखील आम्हाला भेटला जो मुंबईहून आलता. आम्ही 4 ड्रायव्हर गाडीमध्ये मस्त बसून आमच्या गप्पा रंगलेल्या. हे हॉटेलच्या समोर काही लोकेशन आणि मग हे हॉटेलच्या आतमधलं लोकेशन. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन ठेवलेले आहे तिथं. डोळ्यांनी बघायला अक्षरशः इतके छान वाटतात. हे फोन मध्ये जे दिसतंय यापेक्षा तर खूप सुंदर आहे. ही नंतर रात्रीचं हॉटेलच्या बाहेरचं लोकेशन. आणि माझी गाडी इथं आल्यापासून कुठंच फिरली नाही, इथंच थांबलेली होती आणि गाडी फिरवायचाही विषय आला नाही. नंतर संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान XUV 700 मध्ये हे ड्रायव्हर मला जेवायला घेऊन चालले होते आणि त्यासोबतच त्यांचे सर देखील सोबत होते. पण सर मनमिळाऊ स्वभावाचे, त्यामुळं मग काही अडचण नाही. नंतर हे ड्रायव्हरचं थोडंसं खाद्य घ्यायला आलो होतो, थोडंसं त्यांचे स्टार्टर वगैरे. नंतर आलो इथं जेवायला, लाईनला थांबलो होतो आणि हे अशा प्रकारे. आणि इथं नवीनच सिस्टम बघितली मी, जेवत्या माणसाच्या पाठीमागं जाऊन उभं राहायचं आणि त्याचं जेवण झालं की बसायचं. नंतर होंडा सिटीमध्ये दुसऱ्या ड्रायव्हर सोबत निघालो हॉटेलला. आणि हे पाहू शकता तुम्ही, हॉटेलला हे सर सोडले, या ड्रायव्हरचे मालक, यांना सोडलं आणि समोरच माझी गाडी होती. आता गाडीपाशी जाऊन थांबायचं होतं. ही पाहू शकता तुम्ही, माझी गाडी अनलॉक केली आणि इथं गाडीत मध्ये जाऊन बसलो. परत थोडा वेळ तो ड्रायव्हर म्हटला मला येऊस्तोवर इथेच थांब, आपण जाऊयात नंतर. मग नंतर आमचं मॅडमनी एक दुसऱ्या हॉटेलला आमची राहायची व्यवस्था केली होती. तिथं आमच्या दोघांसाठी 3 ड्रायव्हरसाठी रूम पाहिली होती. एक ड्रायव्हर तर नाशिकला निघून गेला, तो दुसऱ्या दिवशी सकाळी परत येणार होता. सिन्नर नाशिकचं अंतर जास्त नसल्यामुळे त्याला जाणं येणं शक्य होतं, पण आम्ही लांब असल्यामुळे आमचं जाणं शक्य नव्हतं. मग त्यामुळे ही आता माझी फोर्ड काढली आणि त्या ड्रायव्हरला पिकअप करून आम्ही चाललोय आता आमच्या लोकेशनला झोपायसाठी. आमच्या मॅडमच्या हॉटेलपासून आमचं हॉटेल एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर होतं, पण सुंदरसं असं हॉटेल होतं. मॅडमनी खूप सपोर्ट केला आम्हाला, रात्री झोपायची आमची सोय केली. आणि पहिल्यांदा तर आम्ही दुसऱ्याच हॉटेलला गेलतो चुकून, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं. नंतर पुन्हा आम्ही आमच्या हॉटेलच्या लोकेशनला जाऊ लागलो. आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे रोड, हे हॉटेल वगैरे मस्त पैकी. इथं कार साईडला पार्क केली आणि इथंच आमचं हॉटेलची बुकिंग केली.
अशा प्रकारे आम्ही हॉटेलवर आलो आणि हॉटेलचं तुम्ही काही लोकेशन पाहू शकतात. हॉटेलमध्ये एंट्रन्स केला. फ्रंटला एक काउंटर होता आणि बॅकला एक. आता आम्ही फ्रंट काउंटरहून आम्हाला बॅक काउंटरला पाठवले. इकडं आलोय आम्ही बॅक काउंटरला. इथून आम्हाला चाय वगैरे घेतली. आम्ही गाडी आतमध्ये टाकली आणि काही लॉन टाईप आहे आणि इथं खाली रूम्स आहेत आणि रूमवर जाऊन जे झोपलो तर सुधच नाही. पुढे व्हिडिओज कंटिन्यू नाही करू शकलो, त्यासाठी सॉरी. अशा प्रकारे मी ब्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही आणि इथंच ब्लॉग संपवला. धन्यवाद मित्रांनो. बाकी आपण पाहूया पुढच्या ब्लॉग मध्ये.